काल या ठिकाणी ब्रह्मनाळमध्ये पृथ्वीराज बाबा देशमुख तसंच संग्रामभाऊ देशमुख व शरदभाऊ लाड तसेच सुरेंद्र चौगले भाजपचे सर्वच पदाधिकारी पलूस तालुक्यातील आणि जिल्ह्याचे सर्वच प्रमुख नेत्यांनी आमच्याकडं सांगितलं की तुम्ही आता कोणती निवडणूक लढवत नाहीये सध्या, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आम्हाला पाठिंबा द्यावा या निवडणुकीपुरता. भविष्यामध्ये निश्चितच आमच्याकडनं सुद्धा सकारात्मक आपल्याविषयी विचार होईल, म्हणजे कामाविषयी वगैरे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी विनंती केल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत, त्या सर्वांनी आम्ही सांगितलं त्या ठिकाणी की आम्ही बैठक घेतो, आमच्या सर्व नेत्यांना आमच्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आपली भूमिका ठरवू असं सांगितलं होतं. आणि हे सांगत असताना आम्ही अगदी सगळा खोलवर विचार केला, कारण मागच्या वर्षीची निवडणूक बघितलं तर आम्ही बीजेपी सोबतच लढवली होती. त्यावेळी मी पंचायत समिती लढवली होती आणि शरद भाऊ लाड यांनी जिल्हा परिषद लढवली होती. नाही, शिकडं पुरस्कृत मध्ये आम्ही होतो सगळे. त्यामुळं आमची ही नैसर्गिक मैत्री होती. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असते की तुमचा लोकांचा सुद्धा ओढा सध्या कुणासोबत आहे याची सुद्धा चर्चा केल्यानंतर त्याच्यातून जो कल दिसला, त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व जिल्ह्यातील असतील किंवा आमच्या संघटनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला स्थानिक तालुक्यामध्ये तुम्हाला जे काही सोयीस्कर आहे, म्हणजे भिलोडी जिल्हा परिषद गट असेल किंवा पलूस तालुका असेल, इथं तुम्हाला स्थानिक चळवळीमध्ये सहकार्य करणारी माणसं असतील किंवा राजकीय दृष्ट्या काय जे सोयीस्कर असेल त्यांच्यासोबत तुम्ही शक्य असं तुमचा सहकार्य करा. आणि या सगळ्याचा सारासार विचार करून आज आम्ही या ठिकाणी ह्या निवडणुकीपुरतं पलूस तालुक्यामध्ये भिलोडी जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समितीचे गण असतील, या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे कोण उमेदवार असतील त्यांना आम्ही या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा देत आहोत. भविष्यामध्ये कारण आम्ही असा विचार केला की काम करत असताना आपल्याला जो कोणी सहकार्य करेल, म्हणजे जनतेच्या कामामध्ये असतील, चळवळीच्या कामामध्ये असतील, या सगळ्याचा सारासार विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेत असताना आमच्या श्रेष्ठींचा निर्णय म्हणजे सांगितलेला आहे. त्यामुळं भविष्यामध्ये या निवडणुकीमध्ये आमची पूर्ण आमचे जे संघटनेचे पदाधिकारी किंवा संघटनेला मानणारा जो मतदार वर्ग आहे हा भारतीय जनता पार्टीला मदत करेल आणि त्यांनी मदत करावी असं आवाहन देखील मी करतो. हा तालुका बरं, भिलोडी गट हा प्रामुख्याने भिलोडी गट आहे. सुरुवातीला तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी भूमिका घेतली होती. हो, निश्चितच आम्ही अगदी आणि आम्ही सगळ्यात पहिल्यांदा उमेदवार आम्ही जाहीर केली होती. परंतु नंतर मताचं गणित घालत असताना त्या ठिकाणी आम्ही कमीत कमी 7 ते 8 गावामध्ये आम्ही चढून येत होतो, म्हणजे चांगलं मतदान होत होतं. परंतु 2 गावचं मतदान त्या ठिकाणी भिलवडी असेल किंवा माळवाडी असेल, या 2 गावामध्येच 15,000 मतदान आहे आणि तिथं थोडंसं आम्ही कुठेतरी कमी पडतोय असं वाटलं. आणि या दोन्ही पक्षांनी जे उमेदवार दिले ते दोन्ही पक्षाचे उमेदवार हे त्या ठिकाणी एकाच गावातले असल्यामुळं आमची त्या ठिकाणी ताकद किती आहे याच्यापेक्षा आपल्यामुळं काही अडचणी कुणाला निर्माण होणे किंवा चळवळीला त्याच्यामुळं बाधा येऊ नये याची आम्ही काळजी पुरेपूर घेतली आणि आम्ही त्या ठिकाणी मग थांबण्याचा निर्णय सर्वस्वी घेतला. आतापर्यंत आपण आंदोलन केली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि आज आपण सत्ताधाऱ्यांच्या नाही, तुमचं बोलणं बरोबर आहे, पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आजही आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणूनच आम्ही फक्त राजकारणामध्ये कुठंतरी थोडंसं कुणाबरोबर तरी आपली शेवटी मतदान ही प्रक्रिया आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक आपल्याला एक अस्त्र आहे की पूर्वी राजा हा राणीच्या पोटाला जन्मत होता, परंतु आता राजा हा मतपेटीतून जन्मतोय. आणि कुठं तर आपल्या मताची विभागणी होऊ नये. आमचा लढा हे बघा, तुम्हाला मी आज स्पष्ट सांगतो की इकडे बी साखर कारखानदार आहेत आणि तिकडे बी साखर कारखानदार आहेत, लक्षात घ्या.
आमचा लढा साखर कारखान्याच्या विरुद्ध असणार आहे का? असणारच आहे. आम्ही ते सुद्धा त्यांना सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच असेल. मग भले आम्ही आता कोणाशी सहकार्य करतो ही आमच्याकडे असणार नाहीये. आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम असू, भले ते सत्तेत असतील किंवा सत्तेच्या बाहेर असतील.